इमांच 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 याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता. त्यांनी श्लोकबद्ध भावना शब्दबद्ध केलेल्या आहेत त्या श्लोकामध्ये. जिच्यावरती माझं प्रेम तिचं माझ्यावर नसून ती दुसऱ्यावर आसक्त. धिक्कार असो या राणीचा, धिक्तांच. तदनंतर तिचं प्रेम त्याच्यावर नसून प्रधानजीचं प्रेम वेश्येवर होतं. प्रधानजीचा सुद्धा धिक्कार असो, धिक्तांच. आणि कामाचा धिक्कार असो, सगळ्यांचा धिक्कार असो, आणि माझा सुद्धा धिक्कार असो, धिक्मांच. असं म्हणून भर्तृहरी राजा आहे त्याच वस्त्रानिशी आपलं राज्य सोडून वनामध्ये निघून गेला. कशामुळे? दृष्टांत संपला माझा. सिद्धांत ऐका, मी हा दृष्टांत का आपल्याला दिला? एका फळामुळे सुद्धा माणसाला वैराग्य प्राप्त होऊ शकतं, की ते भर्तृहरीला ते वैराग्य प्राप्त झालं. आणि महाराज हे भर्तृहरी वनामध्ये गेल्याच्या नंतर इतके वैराग्य इतकं प्राप्त झालं त्यांना, की त्यांनी 300 शतक लिहिलेले आहेत, 300 श्लोक लिहिले. त्यांचे 3 ग्रंथ आहे. पहिला वैराग्य शतक नामक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 100 श्लोक आहेत. दुसरा ग्रंथ आहे नीती शतक, त्याच्यामध्ये 100 श्लोक. आणि तिसरा ग्रंथ आहे शृंगार शतक, त्याच्यामध्ये 300 श्लोक आहे. 100 असे 300 श्लोकाचं त्यांनी ते 3 शतक लिहिलेले आहे. त्यांचं वैराग्य शतक वाचलं तर आपल्याला शंकराचार्य दुय्यम वाटतात. त्यांचं शृंगार शतक वाचलं तर आपल्याला शंकराचार्य दुय्यम वाटतात. आणि त्यांचं नीती शतक वाचलं तर आपल्याला त्यांचं शृंगार शतक वाचल्याच्या नंतर या माणसासारखा कामी माणूस दुसरा नाही, असं आपल्याला त्या चरित्रातून त्या श्लोकांमधून लक्षात येतं. आणि अशा पद्धतीने 100 असे 300 श्लोकाचं शतक लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी श्लोक लिहिले आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण त्या ठिकाणी आयुष्यभर गेले वनामध्ये. पण पुन्हा असं म्हटले नाही की आता मला राज्य द्या माझं, असं नाही. पुन्हा मला माझं राज्य द्या असं म्हटले नाही. एकदा सोडलं की सोडलंच. तसंच संत महात्मे आपल्याला सांगत असतात. नाथ महाराजांचं एक भारुड आहे, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. हो, झालेला आहे टाइम आता. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. आता महिला मंडळ याचा वेगळाच भाव घेतं, पण याच्यात नाथ महाराजांनी साक्षी भाव दाखवलेले आहे की बाबांनो, आपणच आपला संसार कसा करतो हाच थोडासा आपण बाजूला व्हायचा, आणि आपण आपला परमार्थ संसार कसा करतो हे आपणच आपला निर्देश करायचा असतो. हे साक्षी भाव दाखवलेले आहे. याचा अर्थ असा नाही की आपण वेगळं निघायचं आणि बघा वेगळं निघून किती आनंद आहे, असं नाही. साक्षी भाव त्यांनी दाखवलेले. परमार्थ संसार करत असताना परमार्थ संसारामध्ये कसा करायचा, तर ब्रह्मण्यधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिमांभसः. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात की अर्जुना, संसार